अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी असलेल्या धीरज परदेशी याची निर्घृण हत्या केल्यानंतर आज अहिल्यानगर शहर हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे। धीरज परदेशी याचा मृतदेह संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात येथे संचलनासाठी पाठवण्यात आला असून येत्या काही वेळात अहिल्यानगर शहरात हा मृतदेह दाखल होणार आहे। तर मयत परदेशी कुटुंबियाची मागणी आहे की यातील मास्टरमाइंड असलेल्या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हा मृतदेह ठेवण्यात येणार आहे। यामध्ये स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मास्टरमाइंडला अटक करा, त्याचबरोबर आरोपींच्या घरावर बुलडोजर चढवा अशी मागणी देखील आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। थोड्याच वेळात मृतदेह हा अहिल्यानगर शहरात दाखल होणार असून येत्या काळात काय घडामोडी घडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असून येथील व्यापारी त्याचबरोबर दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या आस्थापना या सकाळपासूनच बंद ठेवण्यात आल्या आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।